शके 1946 मंगळवार पौष प्रतिपदा 14 जानेवारी रोजी सकाळी 8:55 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. संक्रांत बालव कर्णावर असून वाहन वाघ आहे व उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र धारण केले असून हातात गदा घेतली आहे. केशराचा टिळा लावला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासासाठी जाईचे फूल घेतले आहे व पायस म्हणजे खीर भक्षण करत आहे. सर्प जाती आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहे. वारनाव व नक्षत्र नाव मोहदोरी असून समुदाय मुहूर्त 45 आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे. वायव्य दिशेला पाहत आहे. संक्रांती ज्या दिशेने येते त्या दिशेकडील लोकांना सुख प्राप्त होते व ज्या दिशेकडे जाते त्या दिशेकडील लोकांना दुःख प्राप्त होतं. संक्रांती काळात स्नान, दानधर्म, नामस्मरण असे पुण्यकृत्य करून फल शतपट होते. संक्रांतीच्या पूर्वकाळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नये. संक्रांती पूर्व काळात स्त्रियांनी करायची दाने पुढील प्रमाणे आहेत. नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दान करावे. जन्म नक्षत्रावरून संक्रांतीची शुभ फळे कुठल्या नक्षत्राला मिळतील तर आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, रेवती, अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी आणि मृग या जन्म नक्षत्राच्या व्यक्तींना संक्रांतीची अतिशय शुभ फळे मिळतील. संक्रांतीचा पर्वकाळ 14 जानेवारी मंगळवारी सकाळी 8:55 पासून दुपारी 4:55 पर्यंत आहे. त्या दिवशी तिळाचे उटणे अंगास लावणे, तिलमिश्रित उद्रेकाने स्नान, तिलहोम, तिलतर्पण, तिलभक्षण, तिलदान केले असता सर्व पापांचा नाश होतो. ही सर्व माहिती दाते पंचांगाने अतिशय व्यवस्थितपणे दिली आहे.